छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे, मासाहेब मीनाताई ठाकरे यांना वंदन करते. आणि आत्ताच व्यासपीठावरती ज्यांचे ज्यांचे आपले सगळे प्रतिनिधी उपस्थित आहेत, सन्माननीय माजी मंत्री आणि विधान परिषदेचे विद्यमान सदस्य सदाभाऊ खोत, तसंच श्री धनंजय जाधव, श्री गणेश शिंदे, बाकीचे सर्व उपस्थित असणारे मान्यवर आणि आपले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी या कक्षाचे मंगेश चिवटे, खूप कौतुक करावं तेवढं थोडंच. आणि खरं तर ते गाणं अगदी वेगळ्या संदर्भातलं आहे, परंतु मला त्याची त्या गीताची अगदी आठवण होते. आणि मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, त्यामुळे आशीर्वाद. आणि ज्यावेळेला आपण देवाची प्रार्थना करत असतो तर माणसाच्या रूपाने आपल्याला मदत येत असते. आपण ज्या ज्या वेळेला बघतो तर त्यावेळेला कोणी आपल्याबद्दल चांगलं म्हणतं, चांगलं बोलतं आणि आपल्याला म्हणतं की आशीर्वाद आहे बाबा, तुझं चांगलं होईल. तर खरंच प्रत्यक्षात देव येत असतो का? तर देव येत नसतो. तर माणसाच्या रूपामध्ये मदत करणारं कोणीतरी आपल्याला येत असतं, डॉक्टर्सच्या रूपाने येत असतं, परिचारिकांच्या रूपाने येत असतं. आणि आपण कोविडच्या काळामध्ये पाहिलं की प्रचंड मदतीचं काम आपले सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून मंगेश चिवटे आणि अनेक त्यांच्याबरोबर कार्यकर्ते पदाधिकारी करत होते. आणि आज खरं माननीय साहेब आले नाहीत, शिंदे साहेब आले नाहीत म्हणून तुम्हाला वाईट वाटलं असेल, परंतु तुम्ही आज एक थोडंसं लक्षात घ्या, एक भगिनी म्हणून उपसभापती वगैरे तर आहेच मी, परंतु एक म्हणजे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की शिंदे साहेबांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. अशा वेळेला ते स्वतः तुमच्या बरोबर सहवेदना, म्हणजे तुमच्या बरोबरीने ते आज येऊ शकत होते, तरी सुद्धा तुमचं त्याचं नातं आहेच. असं नातं नाहीये की ते नातं एका कार्यक्रमाला आले नाहीत म्हणजे कुठेतरी बदलणार आहे. आणि त्याच्यामुळे आपण हा जो परिवार आहे, सगळा आनंद मेळावा आज आयोजित केलेला आहे, त्यापैकी प्रत्येकाची तुमची मनोगतं आम्ही इथे ऐकली. आणि ती मनोगतं ऐकत असताना आपले जे सगळे समन्वय करत होते त्या सगळ्या प्रातिनिधिक स्वरूपामधलं सगळ्यांचं ऐकल्यावर मनोगत असं वाटलं की तुमच्यापैकी प्रत्येक जण इथे फार मोठा प्रवास करून आलेला आहे. ज्या वेळेला आपण हॉस्पिटलमध्ये असतो, नातेवाईक आजारी असतात, त्यावेळेला सगळ्यात भयंकर असते म्हणजे ती संध्याकाळ, असं मला वाटतं. की ज्यांना डिस्चार्ज मिळालेला असतो ते पेशंट गेलेले असतात, रात्रीच्या वेळेला आपल्या पेशंटची तब्येत कशी असणार हे माहिती नसतं. डॉक्टर जे ड्युटीवरती आहेत त्यांना बोलावल्यावरती येतील याची खात्री असली तरी मनात धाकधूक असते की एखाद्याच डॉक्टरने आपल्या कॉलला उत्तर दिलं नाही तर काय, सिस्टर नाही आली तर काय, आपण अशाला काय करायचं. आणि हे सगळं मी सांगते कारण मी स्वतःही एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि माझ्याही घरातले आई वडील जेव्हा आजारी होते त्यावेळेला आपण सगळेजण या प्रसंगामधून जात असतो. आणि अशा वेळेला तिथल्या डॉक्टरांना जेव्हा माहिती होतं की मुख्यमंत्री कक्षातून मदत तुम्हाला आलेली आहे, त्यावेळेला त्यांची भूमिका किती बदलते याचा तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. पण मला तुमचं याच्यासाठी कौतुक करायचं की तुम्ही वारंवार या मेळाव्यांना येता आणि मेळाव्यांना येऊन कृतज्ञता व्यक्त करता, नातं तयार करता. आणि म्हणून हे सगळं चालण्याचं काम जे आहे, बरं होण्याचं जे काम आहे ते तुम्ही प्रत्येकाने धाडसाने केलेलं आहे. आणि म्हणून त्या प्रत्येक नातेवाईकाला, त्या प्रत्येक मित्राला, मैत्रिणीला, कुटुंबियांना, परिचारिकांना जेवढं आपण कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी तर आज असं म्हणेन की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा तुम्ही उपयोग करून घेतलात त्याच्याबद्दल मी असं म्हणेन की तुम्ही प्रत्येक जण स्वतःचा जो उजवा हात आहे तो स्वतःच्या जरा पाठीवरती ठेवा सगळेजण, आणि तुमची स्वतःची पाठ तुम्ही थोपटून घ्या की इतक्या सुंदर कामासाठी म्हणून तुम्ही आज इथे आपण सगळेजण जमलेलो आहोत. आणि त्यामुळे दीर्घायुष्य, सौख्य, आरोग्य उद्यापासून घट बसता आहेत. आणि नवरात्री जी आहे ती नवरात्री सगळी आपली सौख्यमय होत असताना विशेष म्हणजे अगदी साने गुरुजींचं जसं गीत आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, तशा पद्धतीने तुमच्यापैकी प्रत्येक जण दुसऱ्यांशी जोडून घेतलेला आहे, त्यांना मदत करतो आहे. आणि ही मदत करत असताना माननीय एकनाथजी शिंदे आपल्या पूर्णपणाने पाठीमागे आहे. अनेक उदाहरणं तुम्ही सांगितलीत की त्याच्यामध्ये त्या रुग्णांसाठी किती आपण प्रयत्न केले, पण हे प्रयत्न केलेत ते केवळ प्रसिद्धीसाठी किंवा कोणाच्या तरी मोठेपणासाठी किंवा मतदान कोणाला करणारे हा विचार करून हे प्रयत्न केलेले नाही आहेत, तर आपलं स्वतःचं कर्तव्य म्हणून हे सगळं आपण काम केलेलं आहे. पण दुर्दैव असं की काही लोक प्रत्येक गोष्टीमध्ये दुसऱ्याचा वाईट काहीतरी हेतू शोधून त्याच्याबद्दलचा एक ज्याला आपण म्हणून अपप्रचार करत असतात.
माझ्या माहितीप्रमाणे फार मोठा निधी 240 कोटी रुपये 340 कोटी रुपयाचा निधी आपण इथे रुग्णांना मिळवून दिलेला आहे. आणि मगाशी मणिपूरमधल्या त्या विद्यार्थिनीचं पत्रही मी वाचलं आपल्यासमोर की तिला किडनी ट्रान्सप्लांटसाठी केवळ एका पत्रावरती आम्ही मंगेशला ते पाठवल्यानंतर त्याचं आडनाव पण चिवटे आहे. चिवटपणाने सातत्याने काम करतो न कंटाळता. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा एक व्यक्ती आज साहेब आले असते तर मी बोलले असते की विधान परिषदेमध्ये आम्ही काम करत असताना आता आम्हाला सदाभाऊ खोत आहेत, बाकीचे आमदार आहेत, तसं अशा प्रकारचे कार्यसम्राट आमदार जर का विधान परिषदेत असतील मला असं वाटतं तुम्ही जर का सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला तर नक्की तुम्ही त्याला निवडून द्या. पण हे सगळं काम ते प्रचारासाठी करतायत असं मला वाटत नाहीये. परंतु माननीय साहेबांनी, देवेंद्रजी फडणवीसांनी, शिंदे साहेबांनी या प्रकारचा विचार केला तर मला असं वाटतं हे काम अजून वेगाने करणं त्यांना शक्य होऊ शकेल. त्याचबरोबर अधिकारी वर्ग जो आहे तो सुद्धा अधिकारी वर्ग अनेक जण चांगल्या पद्धतीने सहकार्य करत असतात. परंतु काही वेळेला मात्र काही अधिकारी जे असतात ते आम्हाला कोविडच्या काळामध्ये पण अनुभव आला की ते म्हणतात आम्ही करतोय म्हणून तुम्हाला मदत, परंतु नंतर मला पेशंट आपण जेव्हा भेटतो त्याला सांगतात की बाबा मी बरा झालो, परंतु हे ऍक्च्युली फोन आल्याला म्हणत होते की काय असतील सभापती नाहीतर आमदार, पण आपण आपल्याला करायचं तेच करायचं. ते त्यांना वाटत असतं पेशंट ऐकत नाहीये, पण पेशंट ऐकत असतो आणि आम्हाला सांगत असतो. त्याच्यामुळे तुम्ही आमचे कान आणि डोळे आहात. आणि त्याच्यामुळे जी आरोग्य सेवा अजून चांगली करायची आहे त्याच्यामध्ये महात्मा फुले आरोग्य सेवा आहे. धर्मादाय आयुक्तांनी त्यांच्या परवानगीने दिलेली शेकडो हॉस्पिटल्स मुंबई पुण्यामध्ये आहेत, नगरमध्ये आहेत. प्रत्येक ठिकाणी ही चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत. आणि विशेष गोष्ट अशी की या चॅरिटेबल हॉस्पिटलना कमी पैशामध्ये जमीन सरकारने दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर बंधन आहे की त्यांच्याकडचे असणारे बेड्स त्यांनी गरीब रुग्णांसाठी म्हणून राखीव ठेवले पाहिजेत. त्याचा तक्ता त्यांनी लिहिला पाहिजे की किती रुग्णांची कॉट्स भरलेले आहेत आणि किती धर्मादाय खाटा रिकाम्या आहेत. आणि त्या रिकाम्या खाटांच्या वरती आम्ही जे सुचवतो त्यांना, म्हणजे राज्य सरकार जे सुचवतं त्यामधून त्यांना जागा मिळाली पाहिजे. परंतु आम्ही चित्र बघतो की त्यांची अडवणूक अनेक वेळेला होते. म्हणून राज्य सरकारने अजून एक फार मोठं काम केलेलं आहे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. म्हणजे आता या धर्मादाय हॉस्पिटल्सना प्रत्येक ठिकाणी पाटी लावणं बंधनकारक केलेलं आहे की किती खाटा त्यांच्याकडे रिकामे आहेत. आणि तसंच मी तर सुचवलेलं आहे की जसं कोविडच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये बोर्ड असायचं आपलं कॉट्सचं की किती कुठल्या हॉस्पिटलमधले कॉट्स रिकामे आहेत आणि किती कॉट्स भरलेले आहेत, तसं बंधन प्रत्येक जिल्ह्याच्यासाठी म्हणून एक बोर्ड तयार करून प्रत्येक जिल्ह्याच्या हेल्पलाईनला ही माहिती मिळण्याची व्यवस्था सुद्धा झाली पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणेन की धर्मादाय आपली जी हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रयत्न आजही मंगेश चिवटे करतात. त्यांच्या मदतीने अनेक लोकांना बेड्स मिळतात, त्याचं निधीचा फी असतो ती कमी केली जाते, मदत केली जाते. अनेक डॉक्टर्स खूप चांगलेही वागतात, नाही असं नाही, पण तरी सुद्धा डॉक्टर्सचे पण बरेच प्रश्न आहेत आपण बघतोय. तर म्हणून डॉक्टर्स असतील, परिचारिका असतील, रुग्ण असतील, या सगळ्यांना एकत्रितपणे काम करणं खूप आवश्यक आहे. इथे मला सांगायला पाहिजे की जे आरोग्य सेवेमध्ये आहे त्यांच्या मनामध्ये समाजातल्या लोकांमध्ये खूप आदराची भावना आहे. पण काही समाजकंटक या डॉक्टर्सना किंवा परिचारिकांना वेगवेगळ्या प्रकारनी त्रास देत असतात. जसं आपण पाहिलं की पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना संप करायला लागला खूप काळ, कारण तिथे लेडी डॉक्टरवरती अत्याचाराचा प्रसंग हॉस्पिटलमध्ये घडला. परंतु तुमच्यासारखे रुग्ण जे आहेत जे जागरूक आहेत, सजग आहेत, प्रबोधनकारी आहेत, त्या रुग्णांच्यामुळे आपली आरोग्य व्यवस्थेला सुद्धा सुधारण्यासाठी माझ्या मनात एक कल्पना आहे की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, प्रत्येक धर्मादाय हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण सेवा समिती असली पाहिजे की ज्याच्यामध्ये त्या रुग्ण सेवा समितीकडे नियमितपणे हॉस्पिटलच्या प्रशासनाने त्यांना बोलावलं पाहिजे, त्यांच्या काय अडचणी आहेत त्या सांगितल्या पाहिजे. काही ठिकाणी पदं रिक्त असतील तर ती भरून घेतली पाहिजेत. आणि पेडियाट्रिक वॉर्ड सुद्धा बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये नाहीयेत, पेडियाट्रिक वॉर्डच नाहीयेत. आम्ही चित्र पाहिलं कोविडच्या काळामध्ये, एवढ्या मोठ्या कॉटवरती छोटं 4 वर्षाचं मूल जर का झोपलं तर त्या कॉटवरती ते झोपू पण शकत नाही, कारण त्याला आईबरोबर कॉटवरती झोपायची सवय असते. आणि म्हणून वेगवेगळ्या वयाच्या मुलामुलींसाठी वेगवेगळी ट्रीटमेंट, पेडियाट्रिक वॉर्ड सुद्धा याच्यामध्ये सगळं काम असलं पाहिजे. त्यामुळे जेवढं काम करू तेवढं थोडे. मगाशी बोलत असताना मंगेशजी चिवटे यांनी सांगितलं की कुठलाही वशिला नाही, कुठल्याही प्रकारचं पैशाची अपेक्षा नाही आणि ह्या प्रकारचं आपलं काम चाललेलं आहे. आणि या कामाच्यासाठी म्हणून
आज स्वतः शिंदे साहेबांना तुमचं काम चांगलं आहे माहिती आहे, परंतु ते जरी येऊ शकले नाहीत तरी परत लवकरच आपल्याला ते भेटतील. पण मी महत्वाचं असं म्हणेन की तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे किंवा तुमच्याकडे जे मदत झाल्याचा नमुना आहे तो तुम्हाला जिथे योग्य वाटेल की ते हरकत नाही अशा सुरक्षित सोशल माध्यमावरती तुम्ही जरूर सांगा, जेणेकरून लोकांना विश्वास वाटेल की आपल्याला पण अशी मदत होऊ शकते आणि त्या मदतीमधून समाजामध्ये जे अविश्वासाचं फसवाफसवीचं वातावरण आहे ते दूर होऊन विश्वासाचं आणि प्रेमाचं वातावरण तयार होईल, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. आजच्या या कार्यक्रमामध्ये वासुदेव आला रे वासुदेव आला अशा प्रकारचं गीत त्यांनी गायलं आणि त्या गीतामधून सुद्धा भावना इथे व्यक्त केल्या. तर मला इथे एक श्लोक आठवतो, मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम तत्कृपा परमम वंदे परमानंद माधवम. म्हणजे श्रीकृष्णाच्या कृपेने जो मूक माणूस आहे तो बोलू लागतो, जो अपंग आहे तो चालू लागतो. पण श्रीकृष्णाची जेव्हा आपण उपासना करतो त्या माणसांच्यासाठी ही मदत करण्याचं जे काम आपण करतोय ते अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की आपल्याकडे वाढदिवस असतात, आपल्याकडे लग्नाचा वाढदिवस असतो, बाकी कार्यक्रम असतात, अशाला सोशल मीडियावरती या कक्षाची माहिती सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवावी, जेणेकरून मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण किंवा या योजना ज्या आहेत त्याचा उपयोग होईल. माझी शेवटची सजेशन एक अशी आहे मंगेश, की जे अत्यंत गरीब रुग्ण आहेत तर त्यांना त्या कुटुंबातल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जर का भरले नसतील तर आपण एक त्याचा आढावा घ्यावा आणि लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेता येतील, जेणेकरून यांच्या घरात रुग्ण जरी बरा झाला असला तरी त्याची नंतरची जी सेवा करत राहायला लागते त्या भगिनींना सुद्धा, किंवा ही मुलं जी छोटी आलेली आहेत वेगवेगळ्या विशेष गरजा असणारी मुलं, त्यांच्या मातांना सुद्धा आपल्या डॉक्टर्स किंवा आपल्या याच्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्या यांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा करून दिला तर त्यातून सुद्धा उपयोग होऊ शकेल. इतकंच नव्हे तर पॉक्सोमध्ये ज्या छोट्या मुलांवरती किंवा मुलींवर अत्याचार होतात त्यांच्या मातांना सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या मध्ये फॉर्म भरून घ्या असे निर्देश मी पोलिसांना दिलेले आहेत, जेणेकरून त्यांना सुद्धा कोर्टाच्या मध्ये जात असताना त्या मुलीची आरोग्याची सेवा करणे सोयीचं होऊ शकेल. आणि म्हणून याच्यामधल्या लाडकी बहीण योजनेच्या मध्ये ज्यांना आवश्यकता आहे त्या कुटुंबांना सुद्धा मदत करण्याच्या दृष्टीने आम्ही त्याच्यामध्ये पावलं उचलू. याखेरीज वयोश्री योजना आहे की ज्या योजनेच्या मध्ये वृद्ध लोकांना सुद्धा वेगवेगळे ॲपरेटस किंवा इन्स्ट्रुमेंट्स लागत असतील, कानाचं मशीन आहे, चष्मा आहे, काठी आहे, वॉकर आहे, ते सुद्धा वयोश्री योजनेमधून मिळू शकतात. पण एक म्हणजे घेत असताना एक जो शब्द आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. तर म्हणून मी आपल्याला असं म्हणेन की जसं तुम्ही घेतात अनेक गोष्टी ते तुमचं भाग्य आहे, पण तुम्हाला जर का कोणी उद्या दिसला शिवसैनिक किंवा माणूस की ज्याला तुमची मदत पाहिजे आणि कसली मदत पाहिजे तर मतांची मदत पाहिजे, तर ते मतांच्या सुद्धा दान आपण द्यावं अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करते आणि सहकार्य करते. आणि हे प्रेमाचं दान आहे. त्याचं कारण असं की श्रीकृष्णाला जेव्हा त्याची तुला चालली होती आणि सगळीकडे लोक पैसे टाकत होते, नाणी टाकत होते, पण ती तुला काही जडच होईना, पण एक तुळशीचं पान त्याच्या मित्रांनी टाकल्याबरोबर ताबडतोब ती तुला जी आहे ती जड झाली. तर तुमचं प्रेमाचं जे दान आहे त्याच्यामुळे माननीय शिंदे साहेबांना परत काम करण्याची संधी मिळेल अशी मला खात्री वाटते. आणि कारण ते निर्व्याज मनाने केलेलं आपलं जे दान असतं ते जसं तुम्हाला मदतीचं दान दिलंय तसं हे प्रेमाचं लोकशाहीमधलं दान जे आहे ते आपल्याकडून देखील माननीय शिंदे साहेबांना आणि शिवसेनेला आणि महायुतीच्या सरकारला प्राप्त व्हावं अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करते. आणि दुसरं असं की दुसरा एखादा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असता तर बरेचसे लोक सीएम साहेब येणार नाहीत म्हटल्यावर ते सरळ निघून गेले असते, पण तुम्ही सर्वजण थांबलेले आहात त्याच्याबद्दल परत एकदा तुम्हाला मी शाबासकी देते, कौतुक करते आणि दोन शब्द संपवते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.